हा सगळा हिशोब केला तर किती प्रचंड लाखो कोटी रुपये होतील. आणि मिंदेने तर सगळं ताळतंत्र सोडूनच दिलेलं आहे. जाऊ तिथे खाऊ, हेच त्यांचं घोषवाक्य आहे. हेच त्यांचं घोषवाक्य. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट ही चढ्या दराने ही काढली त्यांनी. कारण का? कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी पाहिजे. मग त्यांचं भांडं आपण फोडलं. 1-1.5 वर्षापूर्वी पंतप्रधान आले होते आणि मुंबईकरांना फसवण्यासाठी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. नारळ फोडले कचाकच. आणि काय काय कामं हे आपण केलेल्या कामावरती पुन्हा एकदा नारळ फोडून शुभारंभ केला त्यांनी. आणि आपण भांडं फोडलं की हे मूळ काम कितीचं होतं, आता किती हजार कोटीने वाढले. हे सगळे पैसे हे मिंद्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये जात आहेत. आणि ही लढाई जी आहे, ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची, दिनकरराव मानेंची, अमित भैयाची अशी नाहीये. ही लढाई तुमची आहे, तुमच्या आयुष्याची आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य तुम्ही दरोडेखोरांच्या हातामध्ये देणार का निष्ठावंत छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातामध्ये देणार. काय महाराष्ट्र काय म्हणून ओळखला जायला पाहिजे. शिवरायाचा स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणून ओळखला जायला पाहिजे की अदानीचा लाचार महाराष्ट्र म्हणून ओळखला गेला पाहिजे, हे तुम्ही ठरवायचंय. हा महाराष्ट्र मोदी आणि शहाना दिल्लीत बसून हाकता येणार नाही. या महाराष्ट्राने अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आले, अगदी यशवंतरावांपासून तिथपासून सुरुवात केली तरी, आणि अगदी स्वराज्य स्थापनेसाठी सुद्धा, स्वातंत्र्यासाठी सुद्धा महाराष्ट्राने जेवढे क्रांतिकारक दिलेत, क्वचितच कधीतरी कोणीतरी दुसऱ्या राज्याने दिले असतील. नाही दिले असं माझं म्हणणं नाही. बंगालने दिले, उत्तर प्रदेश सगळ्यांनी दिले. पण महाराष्ट्राने जेवढं स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे, तो महाराष्ट्र नेहमी देशासाठी, देश वाचवण्यासाठी हा अग्रेसर राहिलेला आहे. म्हणूनच सेनापती बापट जे बोलले होते, आपण नेहमी त्यांचं बोलतो, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, खरा वीर वैरी पराधीनतेचा. म्हणजे महाराष्ट्र वीर आहे आणि पराधीनतेचा वैरी आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. आणि शेवटचे त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आधार या भारताचा. मोदी आणि शहा हा महाराष्ट्र खतम करायला निघालेले आहेत. अरे तुम्ही काय योजना आणतायत? आजपर्यंत तुम्ही काही दिलं नाही. द्यायचं असतं तर 2.5 वर्षात देऊन दाखवलं असतात. पण आम्ही ज्या काही गोष्टी दिल्या आहेत आणि देऊ इच्छितोय, पंचसूत्रीमधून दिलेल्या आहेत, वचननाम्यातून दिलेल्या आहेत. एक तर आनंदाचा शिधा जे वाटतं, त्या आनंदाच्या शिधामध्ये कोणी आनंदाचा शिधा मिळालाय तुम्हाला? ज्यांना नाही मिळाला ते नशीबवान आहेत. मिळाला त्यांना विचारा त्या आनंदाच्या शिध्यामध्ये काय होतं. काय होतं? आळ्या, उंदराच्या लेंड्या, कुठे झुरळ. आणि हा मिंद्यांचा म्हणजे एकनाथचा आनंद, जो लोकांना आळ्या खायला घालतो, लोकांना उंदराच्या लेंड्या खायला घालतो, हा यांचा आनंद. आणि यांना पुन्हा डोक्यात घेऊन नाचायचं. मग आम्ही पूर्वी जे केलं होतं, जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला जे केलं होतं तेच मी पुन्हा करून दाखवणार आहे. 5 जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, तेल, तांदूळ, गहू,